जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यावर आज पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग राज्याचा दौरा करतात। काश्मीर खोऱ्यात दहशतवादी घटनांमध्ये सातत्यानं वाढ होती। त्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे। राजनाथ सिंग यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभालही काश्मीरमध्ये जात आहेत। 2 दिवसांच्या दौऱ्यात राजनाथ सिंग विविध सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांशी चर्चा करून राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतील। अमरनाथ यात्रेच्या बालताल मार्गावर दरड कोसळून झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला। त्यात 4 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश आहे। गांधरबल जिल्ह्यात रेलपत्री आणि ब्रदीमर्ग दरम्यान ही दरड कोसळल्याचं पोलीस सूत्रांनी म्हटलंय। मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। तुर्तास या मार्गावरची यात्रा स्थगित करण्यात आली। यंदा सुरू झालेल्या यात्रेत पहिल्या दिवसापासून येत असलेल्या निसर्गाची अवकृपा कायम आहे। मानसरोवर यात्रेला गेलेल्या 1,500 पर्यटकांपैकी 525 जण सिमिकोटा इथे, 550 हिसला इथे तर 500 यात्रेकरू तिबेटमध्ये अडकून पडलेत। या पर्यटकांना सुखरूप परत आणण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। परराष्ट्र मंत्रालय चीन आणि नेपाळमधल्या प्रशासनाच्या सातत्यानं संपर्कात असून सर्व यात्रेकरूंना मायदेशात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये महिलांवर अन्याय होऊ नये या हेतूनं सर्वोच्च न्यायालयानं काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत। अनेक वर्ष सहमतीनं झालेल्या शारीरिक संबंधांना लग्नाचा दर्जा देण्याविषयी सरकारचं मत काय आहे असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं विचारलाय। लग्नाचा आमिष दाखवून शरीर संबंध ठेवले आणि नंतर फसवल्यास अशा संबंधांबाबतही सरकारची भूमिका न्यायालयानं विचारली आहे। चीनच्या सिचुआन भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलन होतंय। डोंगरही कोसळत आहेत। एका प्रवाशानं भूस्खलनाचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला। मुसळधार पावसामुळे डोंगर खचला असल्याचं आपल्याला दिसतंय। चीनच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। अनेक ठिकाणी रस्तेही वाहून गेलेत। उत्तर पूर्व चीनच्या जिंगझोयांती या शहरामध्ये पुरासोबत चक्क रस्ताच वाहून गेलाय। त्यामुळे या रस्त्याने येणाऱ्या प्रवाशांचे खूप हाल झालेत। पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या एका जोडप्याला वाचवण्यात आलंय। चीनच्या जिंगजियांग भागामध्ये ही घटना घडली। ट्रॅक्टरवरून हे जोडपं नदी पार करत असताना अचानक पाण्याचा जोरदार प्रवाह आला आणि ते वाहून जाणार होते। इतक्यात ते कशाला तरी अडकून राहिले आणि याच दरम्यान या दोघांची सुटका करण्यात आली। चीनमध्ये सध्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले। अनेक ठिकाणी भूस्खलन होते। शिजियांग भागात पुराचं पाणी संपूर्ण शहरात घुसलंय। पंपानं घरातील बादल्यांनी हे पाणी बाहेर काढण्याचं काम नागरिक करतायत। पाकिस्तानच्या लाहोर भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला तर अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालंय। लाहोरमध्ये 38 वर्षांनंतर अशी पूरस्थिती निर्माण झाली आहे। पुढच्या 24 तासात आणखी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। तिकडे अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातल्या जंगलाला भीषण आग लागली। ही आग जलद गतीने इतरत्र पसरती। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। विमानातूनही पाण्याचा शिडकावा करण्यात येतोय। 1200हून जास्त अग्निशमन कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करतायत। हवाई शहरात किलायू ज्वालामुखी अद्याप सक्रिय आहे। ज्वालामुखीतून मोठ्या प्रमाणात लाव्हारस बाहेर येतो। या ज्वालामुखीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। ब्रिटनमधल्या मँचेस्टरमध्ये लागलेली आग अद्याप विझलेली नाही। मैदानात ही आग लागल्यामुळे गवत पेट घेतच आहे। अनेक दिवसांपासून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रजाक यांना अटक करण्यात आली आहे। रजाक यांनी $10 कोटी अफरातफर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। पॅरिसमध्ये सध्या तापमानात वाढ झाली, त्यामुळे तिथले नागरिक उकाड्यानं हैराण आहेत। मात्र या उकाड्याचा त्रास जनावरांनाही सहन करावा लागतोय। प्राणी संग्रहालयात हे प्राणी सध्या उकाड्यानं हैराण झालेत। प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी त्यांना थंड खाणं देत आहेत। सिरियामध्ये सध्या फुलांचं प्रदर्शन भरलं। या प्रदर्शनाला हजारो लोक आवर्जून हजेरी लावतात। मनमोहक रंगीबेरंगी अशी फुलं पाहण्याचा आनंद ते लुटतायत। वळत राज्यातल्या घडामोडींकडे गोखले पूल कोसळून आता 24 तास उलटलेत आणि पूल कोसळल्यानंतर आज वाहतूक सुरू झाली। पण पूल कोसळल्याचं खरं कारण आता झी 24 तासच्या हाती लागले। पुलाखालून टाकण्यात आलेल्या केबलच्या ओझ्यानं गोखले पूल कोसळल्याचा दावा रेल्वेच्या माजी अधिकाऱ्यांनी केलाय। झी 24 तासशी बोलताना मध्य रेल्वेचे माजी अधिकारी शशिकांत लिमये यांनी पूल नेमका कसा पडला याची माहिती दिली। पश्चिम रेल्वे वाहतूक पुन्हा एकदा रुळावर आली। अंधेरी रेल्वे रुळावर गोखले पुलाचा काही भाग कोसळून झालेल्या अपघातानंतर मंगळवारी वांद्रे ते गोरेगाव दरम्यान वाहतूक ठप्प होती। आता वाहतूक पूर्ववत सुरू झाली। सुरक्षेचा उपाय म्हणून बोरिवली अंधेरी दरम्यान रेल्वे धीम्या गतीनं चालवण्यात येत असल्यानं आजही मुंबईकरांना मनस्ताप होतोय। दुरुस्तीच्या कामासाठी अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल पुढील काही दिवस बंद राहणार आहे। त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय। वाहन चालकांनी जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल, सांताक्रूज इथला मिलन सबवे उड्डाणपूल, मालाड गोरेगावसाठी मृणालताई गोरे उड्डाणपूल, बेलेपार्ले इथला कॅप्टन गोरे उड्डाणपूल आणि अंधेरी खार मिलन सबवे या पर्यायी मार्गांचा वापर करावा अशी मुंबई पोलिसांनी सूचना केली आहे।
अंधेरी स्टेशनवरचे सीसीटीव्ही फुटेज झी24 तासच्या हाती लागले. बरोबर 7:29 गोखले पुलाच्या पादचारी पुलाचा भाग कोसळला. नेमकी त्याच वेळी अंधेरी स्टेशनवरून चर्चगेटच्या दिशेने लोकल रवाना झाली होती. काही क्षणात वेग पकडणारी लोकल सीसीटीव्हीत स्पष्ट दिसते. पुलाला तडे जाण्याची आणखी एक घटना आज मुंबईत उघडकीस आली आहे. ग्रँट रोड आणि नाना चौकाला जोडणाऱ्या पुलाला तडे गेलेत. ग्रँट रोड पूल नावानं हा पूल ओळखला जातो. तडे गेल्याने या पुलावरची वाहतूक थांबवण्यात आली. या पुलावरची वाहतूक केनेडी ब्रिजवरून वळवण्यात आली. रस्त्याची आणि पुलाची पाहणी करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत. अंधेरीत रेल्वे मार्गावर कोसळलेल्या पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतल्या धोकादायक पुलांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. एल्फिन्स्टन पूल हा जुना पुलांपैकी एक आहे. ब्रिटिश काळात या पुलाची निर्मिती करण्यात आली होती. दररोज वाहनं या पुलावरून ये जा करतात. याच पुलाप्रमाणे मुंबईत आणखी काही जुने आणि धोकादायक पूल आहेत. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला नागपुरात सुरुवात झाली. शेतकरी कर्जमाफी, वाढत्या कर्जामुळे कोलमडलेलं आर्थिक व्यवस्थापन यामुळे युती सरकारला याही अधिवेशनात पुरवण्या मागण्या मांडाव्या लागणार आहेत. या मागण्या आता किती हजार कोटींच्या असतील हे बघणं महत्त्वाचं असेल. आज होणाऱ्या दिवसभराच्या कामकाजात पुरवणी मागण्यांव्यतिरिक्त काही विधेयकं चर्चेसाठी पटलावर ठेवली जाणार आहेत. पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि लगेचच दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात येईल. असं असलं तरी दोन्ही सभागृहात विविध संसदीय आयुध वापरत विरोधी पक्ष कोणते मुद्दे उपस्थित करत सत्ताधारी भाजप सेनेला कोंडीत पकडतात हे बघणं महत्त्वाचं असेल. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूर बंद हाक दिल्यानंतर सकाळपासूनच रस्त्यावर उतरून नागरिक बंदचं आवाहन करतात. वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने ही हाक दिली आहे. नागपूर बंद यशस्वी व्हावा यासाठी अनेक संघटनांनी पाठिंबा दिल्याचं सांगताना आजचा बंद यशस्वी होईल असा दावाही आंदोलकांनी केलाय. विधान परिषदेच्या 11 रिक्त जागांच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून आता ठाण्यातील कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड ते कोकण किनारपट्टी एकूण 76 मतदारसंघात कोळी समाजाची निर्णायक मतं असून त्यातील किमान 45 ते 50 जागा जिंकण्यासाठी भाजपची रणनीती आखली आहे. त्यात मुंबईचे गावठाण, मच्छीमार समाजाच्या समस्या, CRZ अशा विविध विषयांवर लढणारा भाजपला चेहरा हवाय. खरीपाच्या हंगामासाठी आज केंद्र सरकार हमीभावाचा निर्णय घेणार असून उत्पादन खर्चाच्या 1.5 भाव निश्चित करण्याच्या निर्णयावर आज शिक्कामोर्तब होणार आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी मोदींनी निर्णयाची माहिती शेतकऱ्यांना दिली होती. यंदाच्या खरीप हंगामातील सर्वात प्रमुख पीक असणाऱ्या भात पिकाला गेल्या वर्षीच्या तुलनेत हमीभावात 200 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. हमीभाव निश्चित करण्यासाठी सरकारनं नवं सूत्र आखलंय. त्यानुसार प्रत्येक पिकासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात केलेल्या मेहनतीचा मोबदलाही हमीभाव निश्चित करण्यासाठी मोजला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जास्तीत जास्त चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तब्बल 18 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात बोंडअळीची मदत जमा करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या अधिवेशनात 27 विधेयकं मांडली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात गेल्या वर्षभरात 121 मृत्यू झाले असून सर्वाधिक कैद्यांचे मृत्यू नाशिकच्या कारागृहात झालेत. ऊन आणि पाऊस एकत्र आले की इंद्रधनुष्य पाहायला मिळतं. अकोल्यात पावसाच्या विश्रांतीनंतर आकाशात सुंदर असं सप्तरंगी इंद्रधनुष्य तयार झालं. ते पाहण्यासाठी अकोलेकरांनी गर्दी केली होती. मंगळवारी रात्री 11च्या सुमाराला सातारा रस्त्यावर सिटी प्राईड जवळच्या हॉटेल मैफलमध्ये आग लागली. या आगीमध्ये हॉटेलचे 4 कर्मचारी भाजलेत. अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्यालाही आगीच्या झळा लागल्यानं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यात एका नागानं कोंबडीची 9 अंडी फस्त केली आहेत. मरेगावातल्या शामराव चौधरी यांच्या गोठ्यात हा नाग शिरला. आधी 2 कोंबड्यांवर ताव मारत त्यानं कोंबडीची 9 अंडी गेली. या नागाला पाहिल्यावर सर्पमित्र उमेश झिरे यांना बोलवण्यात आलं. उमेश झिरे यांनी प्रयत्न करून सापानं गेलेली 9 अंडी बाहेर काढली. हा साप विषारी होता. आता त्याला पकडण्यात आल्यानं मरेगाववासियांची सुटका झाली. सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता वाढू लागली. अशातच प्रचारासाठी मुलं भाड्यानं मिळतील या भर चौकात लावण्यात आलेल्या फलकानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक प्रचारासाठी 1000 रुपये हजेरीनं मुलं भाड्यानं मिळतील. खालील नंबरवर संपर्क साधा आणि आत्ताच सावकार व्हा अशा आशयाचा हा फलक आहे. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत. सांगली शहरातील हरिपूर रोडवरच्या चौकात हा फलक लावण्यात आलाय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर मतदारसंघातले भाजप आमदार बंडी भांगडी यांनी आपल्या जीवाला वाळू माफियांकडून धोका असल्याची तक्रार चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातले भाजपचे वजनदार नेते धनराज मुंगले यांचं नाव या प्रकरणात आमदार बंटी भांगडिया यांनी घेतलंय. चिमूर BC भागात होणाऱ्या वाळू तस्करीत धनराज मुंगले हेच खरे सूत्रधार असल्याचं भांगडिया यांनी म्हटलंय. महाराष्ट्राचं लोकवैभव असलेल्या वारी सोहळ्याला काही दिवस राहिले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत आहे. वारी सोहळ्याचा प्रत्येक क्षण तुम्ही झी24 तास बरोबर पाहू शकणार आहात. आज तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान ठेवणार असून त्यासाठी महाराजांच्या पालखी रथाची सजावट करण्यात आली. यंदा पाऊस चांगला झाल्यानं
4 लाखहून अधिक भाविक सोहळ्यात सहभागी होणार आहेत असा विश्वास देवस्थानला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी पूर्ण तयारी केली. मंदिर परिसरात तब्बल 86 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. सावळ्या विठ्ठलाचं गारुडच असं आहे की सर्वच जण त्याच्या भक्तीत लीन होतात. म्हणूनच की काय भाऊजी आदेश बांदेकर यांनाही तो मोह आवरला नाही. म्हणूनच वारीसंगी होम मिनिस्टरसाठी आदेश बांदेकर आळंदीमध्ये दाखल झालेत. प्रसूती रजेनंतर आता मुलांच्या पालनपोषणासाठी ही महिला सरकारी कर्मचाऱ्यांना 180 दिवसांच्या पगारी रजा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत घेतलाय. तसंच बायकोचं निधन झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही मुलांच्या पालनपोषणासाठी 180 दिवसांची पगारी रजा मिळणार आहे. ही रजा देण्याच्या निर्णयामुळे 10वी आणि 12वीच्या परीक्षा काळात मुलांसाठी 180 दिवसांची रजा आता महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे. राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय लागू असणार असून पुढील काही दिवसात या निर्णयाचा शासन निर्णय प्रसिद्ध करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद सिंचन विभागातील अभियंत्याला 8,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. हरी घोनाडे असे आरोपीचं नाव असून मागील त्याला सिंचन विहीर या योजनेतील थकीत बिल पास करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याकडे त्यांना 8,000च्या रकमेची लाच मागितली होती अशी माहिती समोर आली आहे. अनधिकृत बांधकामांना रोखणं कल्याण डोंबिवली महापालिकेला कधी जमलंच नाही. आता खुद्द कल्याण डोंबिवली महापालिकेची इमारतच अनधिकृत असल्याचं उघड झालंय. कल्याणच्या शिवाजी चौकात असलेलं कल्याण डोंबिवली महापालिकेचं मुख्यालय, त्याला लागून असलेलं अत्रे रंगमंदिर आणि झुंजाराव व्यापारी संकुल या तिन्ही इमारती खेळाचं मैदान आणि स्टेडियमच्या आरक्षणावर बांधण्यात आल्यात. यासाठी कोणतीही परवानगी घेतली नाही. कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आणि विवेक रानडे यांनी या अहवालाची प्रत उघड केली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे भरण्याचा मुहूर्त अखेर सापडलाय. ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून महामार्गावरील मोठमोठे खड्डे डांबरानं भरायला सुरुवात केली. या कामाची निविदा 2016 मध्ये निघाली होती. प्रत्यक्षात कामाला 2017 साल उजाडलं. डिसेंबर 2018 पर्यंत हे काम पूर्ण होणार होतं. मात्र सध्या कामाची परिस्थिती पाहता काम पूर्ण होण्यास पुढील 2 वर्ष तरी लागतील असं दिसतंय. मेट्रो 3चं काम तर रात्रंदिवस केलं जाते. मात्र सततच्या कामामुळे परिसरातल्या घरांना तडे गेलेत. रात्रीची झोप मिळणंही मुश्किल झालंय असा आरोप स्थानिकांनी केलाय. अनेक ठिकाणी रस्ते खोदलेत, त्यामुळे वाहतूक कोंडी होते. 1.5 वर्ष झालं तरी काम संपलेलं नाही. मेट्रो होईल तेव्हा होईल, पण रात्रीची कामं थांबवण्याची मागणी स्थानिक रहिवासी करतात. मुंबईनंतर आता नाशिकमध्येही पावसाळी गटारांचा मुद्दा रंगू लागला. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच काही भागात पाणी तुंबलं, त्यामुळे उरलेल्या पावसाळ्यात काय होणार याची चुणूक नाशिककरांना दिसली. पावसाळी गटार योजनेवरून महासभेत विरोधक लक्षवेधी मांडणार आहेत. तसंच या योजनेत गैरव्यवहारही झाल्याचा आरोप केला जातोय. दररोज जवळपास 30 पुणेकरांचा भटके कुत्रे चावा घेतात. पुणे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून ही माहिती पुढे आली. भटके कुत्रे पकडून त्यांची नसबंदी आणि लसीकरण करण्यात येते. गेल्या 3 महिन्यात 2,500 कुत्र्यांवर ही कारवाई करण्यात आली. रानभाज्यांची ओळख व्हावी म्हणून कुडाळमध्ये रानभाज्यांच्या पाककृती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. रानभाज्यांच्या चक्क 1-2 नव्हे तर चक्क 134 पाककृती प्रकार आहेत. रोज त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळलेल्या मंडळींना रानभाज्यांची एक पर्वणीच मिळाली. गेल्या 9 दिवसांपासून गुहेत अडकलेला थायलंडचा फुटबॉल संघ सुरक्षित असून त्यांच्या शोध मोहिमेला यश आलंय. मुसळधार पावसामुळे उत्तर थायलंडच्या गुहेत 12 खेळाडू आणि एक प्रशिक्षक गेले 9 दिवस मृत्यूशी झुंज देत होते. त्यांची मृत्यूशी झुंज अखेर यशस्वी ठरली. हे सगळे खेळाडू 11 ते 16 वर्ष वयोगटातले आहेत. थायलंडमधल्या थाम लुआंग नँग ही जमिनीखाली अनेक किलोमीटरचं जाळं असणारी गुहा पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. याच गुहेत जाण्यासाठी पाण्याचा लहानसा प्रवाह ओलांडावा लागतो. फुटबॉल संघ फिरण्यासाठी या गुहेत गेल्यानंतर मुसळधार पाऊस आल्यामुळे संघ आतच अडकून पडला होता. अखेर त्यांचा शोध लागला असून त्यांना आता सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय. स्वीडननं फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. स्वीडननं बाद फेरीत स्वित्झर्लंडचा 1-0 पराभव केला. इमेल फोर्सबर्गनं 66व्या मिनिटाला गोल्डन गोल झळकावत आपल्या संघाचा विजय सुकर केला. तर स्वित्झर्लंडचं विश्वचषकातलं आव्हान बाद फेरीतच संपुष्टात आलं. स्वीडनच्या संघात स्टार फुटबॉलपटू झल्टान इब्राहिमोव्हिच नसतानाही या संघानं उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. तर 2002, 2006, 2010 आणि 2014 मध्ये स्वीडनच्या संघाला विश्वचषकात केवळ एकच सामना जिंकण्यात यश आलं होतं. फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत कोलंबिया आणि इंग्लंडमध्ये झालेल्या रोमांचक सामन्यात इंग्लंडनं बाजी मारत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पेनल्टी शूटआउटमध्ये इंग्लंडनं कोलंबियावर 4-3 असा दणदणीत विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तर कोलंबियाचा प्रवास इथेच संपलाय. तर विश्वचषक जिंकण्याच्या दृष्टीनं इंग्लंडनं एक पाऊल पुढे टाकले. आता उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडची स्वीडनशी लढत होणार आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडचा सामना स्वीडनशी होईल. दुसऱ्या मानांकित स्पेनच्या राफेल नदालनं विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याने इस्रायलच्या डुडी सेडावर मात केली आहे. नदालनं आपली लढत 6-3, 6-3, 6-2 जिंकली. स्पेनच्याच गॅब्रिएल मुगुरुझानं विम्बल्डनमध्ये विजयी सलामी दिली. तिनं ब्रिटनच्या बिगर मानांकित ब्रोआर्डीचा पराभव केला.
6-2, 7 मुगुरुझानं ब्रोआडीचा उडवा उडवलाय. अँजेलिक कर्बरनंही आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवलाय. तिनं 7-5, 6-3 रशियाच्या वेरा झोवानरेवाचा तिच्यावर मात करत दुसऱ्या फेरीचा आपला प्रवेश निश्चित केलाय. इंग्लंड विरुद्धचा पहिला T20 सामना भारतानं 8 गडी राखत आपल्या खिशात घातला. इंग्लंडनं भारतासमोर 20 षटकात 8 गडी गमावत 159 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरादाखल भारतानं केवळ 2 गडी गमावून 19व्या षटकात हे लक्ष्य पूर्ण केलं. या सामन्यात कुलदीप आणि KL राहुलनं चांगली कामगिरी केली. KL राहुलनं तुफान फलंदाजी करत 54 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. KL राहुलनं आपलं T20तलं दुसरं शतक पूर्ण केलंय, तर कुलदीप यादवनं गोलंदाजीत कमाल करत 24 धावा देत 5 गडी बाद केले. उमेश यादवनं 2 आणि हार्दिक पंड्यानं 1 गडी बाद केला. या विजयासह भारतानं मालिकेत 1-0 आघाडी घेतली. आता उरलेले 2 सामने जिंकून भारत ही मालिका आपल्या खिशात टाकतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. रणबीरचं संचू सिनेमातल्या कामाचं सगळीकडेच कौतुक होतं. त्याचे वडील ऋषी कपूर यांनीही रणबीरचं कौतुक केलंय. रणबीर चुकांमधून खूप काही शिकला असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच रणबीरला यश तर मिळालं आहेच, पण त्यानं लग्नाचाही विचार करावा असा सल्ला ऋषी कपूर यांनी आपल्या मुलाला दिलाय. परी या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश न मिळाल्याचा अनुष्काला जराही फरक पडलेला नाहीये, कारण तिनं तिच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत नव्या सिनेमावर काम सुरू केल्याचं म्हटलं जाते. हा सिनेमाही थ्रिलर असेल. लवकरच याची घोषणा करण्यात येणार आहे. सलमान खानशी जर कुणाला लग्न करायचं असेल तर सगळ्यात आधी सलमानचा भाचा आहिलचा ऐकावं लागेल. आहिलला जी मुलगी आवडेल तीच मिसेस खान बनेल असं दिसतंय. त्यामुळेच तर युलिया, जॅकलिन, कतरिना, डेझी शहा यांच्यामध्ये आहिलला खुश ठेवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. अनधिकृत बांधकामाप्रकरणी अभिनेत्री प्रियंका चोप्राला मुंबई महानगरपालिकेनं नोटीस बजावली. अंधेरी पश्चिमेमधील ओशिवरा इथल्या एका व्यापारी संकुलातली जागा प्रियंकानं भाड्याने दिली आहे. या जागेत अनधिकृतरित्या बांधकाम करण्यात आल्यामुळे प्रियंकाला नोटीस बजावण्यात आली आहे. सुशांत सिंग राजपूतनं थेट चंद्रावर जागा खरेदी केली. सेलिब्रिटींना कशाचा मोह पडेल याचा काही नेम नाही. सुशांत सध्या चंदा मामा दूर के हा सिनेमा करतोय. गेल्या अनेक दिवसांपासून सुशांतच्या मनात चंद्रावर जागा घेण्याचं वेड होतं. अखेर हे स्वप्न साकार झाल्याचं सुशांत म्हणतोय. मध्यंतरी शाहरुख खानलाही त्याच्या एका फॅननं चंद्रावर जागा भेट म्हणून दिल्याचं सांगण्यात येत होतं. आता शाहरुख पाठोपाठ सुशांतनेही चंद्रावर जागा बुक केल्यानं दोघांमध्ये वेगळी स्पर्धा रंगली आहे. वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांच्या सुई धागा या सिनेमाच्या शेवटच्या शेड्यूलचं शूट मुंबईत सुरू आहे. अनुष्कानं सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. अनुष्का वरुणचा चित्रपटातील लुक चर्चेचा विषय ठरतोय. 28 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सोनू के टिट्टू की स्वीटी या सिनेमानंतर अभिनेता कार्तिक आर्यन लुका छुपी या रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तो कृती सानंद बरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करणार असून दिनेश विजनं निर्मिती केली आहे. सुशांत सिंग राजपूतनं थेट चंद्रावर जागा खरेदी केली. सेलिब्रिटींना कशाचा मोह पडेल याचा काही नेम नसतो. पांडुरंग जाधव दिग्दर्शित ड्राय डे या सिनेमाच्या संपूर्ण टीमला बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं शुभेच्छा दिल्यात. नवाजने या चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक ट्विटरवर शेअर केली असून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करेल असा विश्वास व्यक्त केलाय. या चित्रपटात चिन्मय कांबळी, कैलास वाघमारे, पार्थ घाटगे, मोनालिसा बागल हे नवोदित कलाकार आहेत. स्त्री पुरुष समानतेसाठी कार्यरत असलेल्या UN वुमन इंडियाद्वारे मुली आणि महिलांना प्रेरणा देण्यासाठी मुझे हक है हा म्युझिक व्हिडिओ नुकताच लॉन्च झालाय. या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या सशक्त महिलांचा समावेश करण्यात आलाय. आता मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकरही या व्हिडिओमध्ये झळकणार आहे. आतापर्यंत या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय बच्चन, मिताली राज, सानिया मिर्झा, आशा भोसले, गौरी सावंत, डॉक्टर सईदा हमीद या सशक्त महिलांची निवड करण्यात आली होती. चिन्मय मांडलेकर आणि स्पृहा जोशी यांची प्रमुख भूमिका असलेले समुद्र या नाटकाचे प्रयोग कलाकारांमध्ये झालेल्या मतभेदामुळे बंद झाले होते. आता हे नाटक पुन्हा एकदा नव्या ढंगात रंगभूमीवर येत आहे. पण आता नाटकात स्पृहाऐवजी श्रेया बुगडे प्रमुख भूमिकेत असेल. आता नाटकाला आधीच सारखीच लोकप्रियता मिळते का हे बघणं इंटरेस्टिंग असेल. झी मराठी प्रस्तुत आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित हॅमलेट या नाटकाच्या प्रयोगाला ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू आणि त्यांची पत्नी दीपा लागू यांनी हजेरी लावली होती. नाटक बघितल्यानंतर डॉक्टर लागूंनी नाटकाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं. विशेषतः सुमित राघवनच्या कामाचं त्यांनी कौतुक केलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.